तुम्हाला सांगतो की मुस्लिम समाजाचं प्रेम संतोष बांगरवरती आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की आपण काम करतोय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जात पात धर्म हा संतोष बांगरने कधी बघितला नाही। याच्यामध्ये मुस्लिम असेल, बौद्ध असेल, मातंग असेल, चंबार असेल, वडर असेल, पारधी असेल, मराठा असेल, माळी असेल, साळी असेल, कोळी असेल, आंध असेल, आदिवासी असेल, वंजारी असेल, या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी मी काम करतो। 2019 ला परिस्थिती अलग होती, पण 2024-25 ला जर आता तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं तर माझे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणे या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत आणि त्यांच्या सर्वांचं मत आहे की यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारचा पक्ष बघायचा नाही। जो काम चांगलं करतो त्यांचं सगळ्या मुस्लिम समाजाचं मन आहे की जो अल्लाह को प्यारा है वो तुम कर रहे बोले उसके वास्ते हम तुम्हारे साथ में हैं। हे सगळ्याची परिस्थिती पोथी असेल या कुराण असेल, गोर गरीब लोकांच्या जनतेचं जे काम करतो तेच त्या भगवंताला आणि तेच त्या अल्लाहला प्यारा असतं, ध्यानात ठेवा। त्याच्यामुळे दुसरं काही नाही, माणसापेक्षा माणूस मोठं नाही। आणि या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यातली लोक, या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचं कोणत्या स्वरूपामध्ये, मताच्या स्वरूपामध्ये हे आपल्याला दाखवून देतील। नगरपालिकेमध्ये कुठला अजेंडा आहे? अजेंडा काय या हिंगोली नगरपालिकामध्ये जे रखडलेले कामं आहे, मग सर्वात मोठा जर प्रश्न तुम्हाला सांगतो की ड्रेनेजचा आहे। काय परिस्थिती हे मला वाटते की उघड्या डोळ्यांनी माझ्या हिंगोली वासियांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळं जे जे काही प्रश्न असतील, नाल्याचे, रोडचे, लाईटचा प्रश्न असेल, ठिकठिकाणी घाण आहे, घाणीचं साम्राज्य आहे। मला वाटते बावनखोली, सिद्धार्थनगर, आंतुलेनगर, ज्योतिनगर या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो, अहो हे शास्त्रीनगर, या ठिकाणी शिवाजीनगर, हे जे चांगले चांगले एरिया आहेत या नगरमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला सांगतो पाणी पॅन्ट वरी करून जाणं लागते। एवढं घाणीचं साम्राज्य, नालीतून पाणी वाहायला लागले, कुठल्याही प्रकारची सुविधा त्या ठिकाणी नाही। त्यामुळे मला असं वाटतं की या हिंगोली वासियांच्या सुखादुखामध्ये मी तर सदैव असतोच, पण इथून पुढे जर या ठिकाणी जर हिंगोली नगरपालिकावरती जर माझ्या छत्रपती शिवरायाचा, शिवसेनेचा झेंडा जर फडकला, आपला माणूस जर आला तर या ठिकाणी या हिंगोली शहराचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही।